आर्टिकल्स म्हणजे उपपदे जे वाक्यामध्ये प्रत्यय म्हणून येतात. वाक्यामध्ये अ, ॲन आणि द यांना इंग्रजीमध्ये आपण उपपदे मानतो. अ अँड द आर नोन ॲज आर्टिकल्स. त्याचे दोन प्रकार पडतात. इनडिफिनिट आर्टिकल अ, ॲन हे अनिश्चित स्वरूपाचे असतात आणि डिफिनाइट आर्टिकल द हे निश्चित स्वरूपाचे असते. इनडिफिनिट आर्टिकल अ अँड ॲनचा यूज म्हणजे अनिश्चित पदाचा वापर कुठे करायचा, तर नामाचा जर प्रथम उल्लेख झालेला असेल तर अ किंवा ॲन वापरतात. त्यानंतर नामाचा जर प्रथम उल्लेख केलेला असेल म्हणजे अ किंवा ॲन कुठं वापरायचं, तर यूज बिफोर अ नाऊन अँड व्हेन इट इज न्यूली इंट्रोड्यूस्ड. सपोज एक्झाम्पल, आय सॉ अ मॅन, धिस इज अ बॉय, सी इज अ टीचर. त्यानंतर इट इज यूज इन्स्टेड ऑफ वन. एक या अंकाच्या ऐवजी काय करतात, तर अ किंवा ॲन या शब्दाचा वापर केला जातो. आय हॅव अ गुड बुक ऑन पॉलिटिक्स, सी हॅज अ न्यू टेप रेकॉर्डर. म्हणजे अशा शब्दाच्या ऐवजी काय करतात, तर आर्टिकलचा वापर केला जातो. त्यानंतर चौथा नियम, बिफोर यूज नाऊन व्हेन इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ क्लास. जर एखाद्या गोष्टीचा वर्ग दाखवायचा आहे, एखादा गट दाखवायचा आहे, तर त्यावेळेस अ किंवा ॲनचा वापर केला जातो. तर अ टायगर इज अ वाईल्ड ॲनिमल. वाईल्ड ॲनिमल म्हणजे जंगली प्राणी. त्यानंतर काऊ इज ॲन ॲनिमल, हा एक प्राणीच आहे. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य हेच की एखाद्या गोष्टीचा गट दाखवायचा असेल त्यावेळेस. प्राईज, स्पीड अँड रेशो, किंमत, गती व प्रमाण या अगोदर याचा वापर केला जातो. द प्राईज ऑफ पोटॅटो इज ₹10 अ किलो. त्यानंतर एकवचनी मोजता येणाऱ्या नावाच्या अगोदर यूज अ सिंग्युलर काउंटेबल नाऊन. राजेश इज अ गुड लॉयर, महेश इज अ हँडसम फेलो. त्यानंतर सिंग्युलर काउंटेबल नाऊन प्रोनाऊन्सिएशन AEIOU सारखे जर होत असेल तर त्यावेळेस ॲन वापरायचं आहे. इफ द प्रोनाऊन्सिएशन कॉन्सोनंट ए, देन अ गर्ल लाईक अ टॉय, अ डॉग इज ॲन ॲनिमल, AEIOU सारखं. त्यानंतर ओव्हेल सारखा होत असेल तर सिंग्युलर काउंटेबल नाऊन प्रोनाऊन सेम ॲज द एच. जर एच हा पूर्णपणे स्पष्ट ऐकू येत असेल तर त्यावेळेस व्यंजनासारखा तो होत असेल त्याचा उच्चार, तर अ हॉर्स या पद्धतीने. त्यानंतर सिंग्युलर काउंटेबल नाऊन प्रोनाऊन्सिएशन इज द सायलंट. याचा एच हे कॉन्सनंट आहे, परंतु त्याचा उच्चार जर सायलंट होत असेल या पद्धतीने, जसं ॲन हॉवर, ॲन हायर, ॲन हायरेस, ॲन हॉनर, ॲन हॉनेस्ट मॅन या पद्धतीने जर होत असेल तर त्यावेळेस या शब्दाच्या अगोदर काय वापरतात, तर ॲनचा वापर केला जातो. त्यानंतर अ अँड यूज टोटली डिपेंड ऑन देअर प्रोनाऊन्सिएशन. इंग्रजीमध्ये जे काही उच्चारण आहे किंवा जे काही प्रोनाऊन्सिएशन आहे याच्यावरती संपूर्णतः ए किंवा ॲनचा वापर अवलंबून असतो. जसं आपण सांगितलं की AEIOUच्या अगोदर ॲन वापरतात, पण इथं EU मीन्स अ-यू, अ युनिफॉर्म. यू हा मराठीत लिहिल्यानंतर य येतो, ए हा वायमध्ये येतो आणि वाय हा कॉन्सनंटमध्ये येतो. याचा अर्थ अ युनिफॉर्म, अ एल, अ युरोपियन, अ यंग मॅन, अ युनियन, अ इयर, अ युनिट, अ यूथ, अ येलो पेन. दॅट इज टोटली डिपेंड्स ऑन देअर द प्रोनाऊन्सिएशन व्हेर इज यूज ए अँड ॲन. त्यानंतर 11 नंबर्स काय सांगतं, डिग्रीसारख्या शब्दामध्ये येणाऱ्या शब्दाचे उच्चारण जर AEIOU प्रमाणे होत असेल तर तिथं अ किंवा ॲन वापरले जाते. आता ए वापरायचं का ॲन वापरायचं, जर AEIOU सारखं ओव्हेलसारखे होत असेल तर त्यावेळेस ॲन वापरावे, अन्यथा तिथं अचा वापर करावा. NMA, ज्यावेळेस आपण MA मराठीमध्ये लिहितो त्यावेळेस मराठीमध्ये लिहिताना MA म्हणजे ए सुरुवातीला आला, ए हा ओव्हेल येतो, म्हणजेच तिथं ॲनचा वापर करावा. NMP जसे अ ओव्हेलमध्ये ॲन वापरतात. NNSC, NMSC, NHE, NX-ray, NLLB, NSP, NFIR. Someone phrases use a
ऑर ॲन. काही वाक्यरचनेमध्ये अ किंवा ॲन वापरले जातात. इन अ हरी, इट इज अ प्रेटी, टू गिव्ह ॲन ॲन्सर, टू हॅव द गुड एज्युकेशन. Lastly, I tell you, the totally depends on their pronunciation. Where is use a, an, and the.